हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक टिक्की बनवून दाखवणार आहे। टिक्की म्हणू शकता किंवा क्रोशेट कोस्टर पण म्हणू शकता। तर इथे मी 2 कलर वापरलेले आहेत। तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक सिंपल गाठ मारायची आहे आणि क्रोशे आम्ही 4 नंबरचा घेतलेला आहे। एक सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला 5 साखळे विणायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 साखळे विणल्यानंतर इथे पहिल्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशने जोडून घ्यायचं आहे। पहिल्या साखळीवर स्लिप टिशने जोडल्यानंतर परत 1 2 आणि 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। परत आपल्याला इथेच एक साखळी घ्यायची आणि परत त्याच रिंगमध्ये आपल्याला एक खांब घालायचा आहे। एक खांब, एक साखळी आणि परत तिथेच आपल्याला एक खांब, परत एक साखळी, परत एक खांब, परत एक साखळी। तर असंच आपल्याला एक खांब, एक साखळी, एक खांब, एक साखळी असंच आपल्याला किती 12 वेळेस रिपीट करायचं आहे। एक खांब, एक साखळी, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। तर इथे मी 12 वेळेस रिपीट केलेले आहे। आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिशने जोडायचं आहे। स्लिप टिशने जोडल्यानंतर त्याच होलमध्ये आपल्याला एकदा स्लिप टिच करून घ्यायची आहे आणि परत 1 2 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत तिथेच आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे। परत एक साखळी, परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2, परत एक साखळी, परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2, परत एक साखळी, परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब। तर आपल्याला ही स्टेप रिपीट करायची आहे। तर इथे मी 12 वेळेस ही स्टेप रिपीट करून घेते। तर इथे मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप टिशने जोडायचं आहे आणि परत त्याच रिंगमध्ये आपल्याला स्लिप टिच करायचं आहे। त्या दुसऱ्या खांबावर स्लिप टिच करत करत आपल्याला ह्या दुसऱ्या एका साखळीच्या पेसमध्ये यायचं आहे आणि परत 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत आपल्याला इथेच 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2, म्हणजे एका गॅपमध्ये आता आपल्याला 3 खांब विणायचे आहेत। परत एक साखळी आणि परत आपल्याला पुढच्या साखळीच्याच गॅपमध्ये जायचं आहे आणि परत ह्या साखळीच्या गॅपमध्येच आपल्याला 1 2 आणि 3 खांब विणायचे आहेत। परत एक साखळी, असंच आपल्याला 12 वेळेस रिपीट करायचं आहे। तर मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून धागा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे दुसऱ्या कलरचा धागा जॉईंट करायचा आहे। तर कोणत्याही एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला धागा जॉईंट करून घ्यायचा आहे। तर इथे मी आता धागा जोडून घेतलेला आहे। परत 1 2 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे।
तर असेच आणखीन 3 खांब आपल्याला इथेच घालायचे आहेत. 1 2 आणि 3, म्हणजे एकूण 4 खांब झाले. परत एक साखळी आणि परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एकूण 4 खांब घालायचे आहेत. 1 2 3 आणि परत 4. परत एक साखळी. परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 2 3 आणि 4. परत एक साखळी आणि परत 1 2 3 आणि 4. तर आपल्याला प्रत्येक एका साखळीच्या गॅपमध्ये 4 खांब विणायचे आहेत आणि एक साखळी घ्यायची आहे. परत पुढच्या गॅपमध्ये पण आपल्याला 4 खांब, परत एक साखळी, परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये पण एक खांब आणि सोबतच आपल्याला हा धागा पण कव्हर करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा शिवण्याचा वेळ वाचल, कारण कव्हर केल्यामुळे आपला धागा दिसणार नाही. तर इथे मी हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. परत आपल्याला एक साखळी घ्यायची आणि परत ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. हे बघू शकता, आपली सुंदर टिक्की तयार झालेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन क्रोशाचे, क्राफ्टचे आणि रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. धन्यवाद.